आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। नंदुरबार मधल्या धडगाव, तळोदा आणि शहादा तालुक्यातल्या काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला। या अवकाळी पावसाने तळोदा तालुक्यातनं वाहणाऱ्या नदीला ऐन उन्हाळ्यात पूर आल्याचं दिसलं। या अवकाळी पावसामुळे शेतमालाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने 21 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान भंडारामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती। अंदाजानुसार दुपारी जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातल्या भाजीपाल्याला बसणार आहे। शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। गोंदिया जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातल्या रब्बी पिकांना आणि भाजीपाला पिकांना बसणार आहे। शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले। चंद्रपुरात सुद्धा भर दुपारी मुसळधार पाऊस झाला। सकाळी तापमान वाढ आणि दुपारी पाऊस यामुळे चंद्रपूरकरांची या पावसामुळे तारांबळ उडालेली होती। बीड जिल्हा कृषी विभागाकडून बियाण्यांसाठीचं नियोजन केलं जात आहे। आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने कंबर कसली आहे। जिल्ह्यात जवळपास 7,79,000 हेक्टरवर पेरणी होणार आहे। त्यासाठी सोयाबीनचे 2,51,000 क्विंटल तर कापसाचं 5,130 क्विंटल बियाणं प्रस्तावित आहे। बीडच्या अंबाजोगाई शहरातल्या जयवंती नदीला नाल्याचं स्वरूप आलेलं आहे आणि याचा निषेध व्यक्त करत अंबाजोगाईकरांनी अनोखं आंदोलन केलं। नागरिकांनी घाटावर उभं राहून महाआरतीचं आयोजन केलं। नदीला गतवैभव प्राप्त व्हावं, नदीनं मोकळा श्वास घ्यावा या पवित्र भावनेतनं ही महाआरती करण्यात आली। सोयगाव तालुक्यात एप्रिल महिन्यातच भीषण चारा टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे। पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। टंचाईची परिस्थिती लक्षात घेत चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी आता पशुपालक करतायत। नंदुरबारमध्ये छत्रपती रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांची शहरातनं जंगी स्वागत मिरवणूक काढण्यात आली। यावेळेला रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी पुष्पवृष्टी करत त्यांचं जोरदार स्वागत केलं। बीडमधल्या प्रसिद्ध मयूर अभयारण्यातील मोरांचं स्थलांतर होत असल्याचं समोर आलेलं आहे। अभयारण्य क्षेत्रात मानवी हस्तक्षेप आणि अभयारण्य प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे अभयारण्य नामशेष होतंय की काय अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पंढरपूरमध्ये राज्य सरकारचा पुतळा जाळून मराठा समाजाकडून निषेध करण्यात आलाय। आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालाय। सुप्रीम कोर्टात राज्य सरकार कमी पडल्याचा आरोप करत शिंदे फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। दरवर्षी राज्यात मार्च ते जून या कालावधीत उष्णतेमुळे विविध प्रकारचे आजार होत असल्याचं पाहायला मिळतं। सध्या उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे पिंपरी चिंचवड पालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत नागरिकांना पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना उन्हाच्या झळा लागू नये त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील प्राणीमित्र सरसावलेत। पक्ष्यांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ते झाडांच्या फांद्यांवर पाण्याची भांडी लावतायत, तर काही ठिकाणी छोटे पाणवठे देखील स्वच्छ करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड हटवण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे। पावसाळ्याआधी परशुराम घाटाचं काम करण्यासाठी 27 एप्रिल ते 3 मे पर्यंत हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे। अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर वडगाव पोलिसांनी चोरीला गेलेली वाहनं मूळ मालकांना परत केली आहेत। राज्याच्या विविध भागातनं चोरी झालेल्या वाहनांचा यात समावेश आहे। 97 वाहनांपैकी 32 वाहनं देण्यात आलेली आहेत, तर अजून उर्वरित जी वाहनं आहेत ती लवकरच हस्तांतरित केली जाणार असल्याचं वडगाव पोलिसांनी सांगितलं। धाराशिवमध्ये गेल्या 8 दिवसात पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे। तेरणा आणि सीना धरणातील साठा 16% घटल्यानं पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। नांदेडमध्ये गोदावरी नदीपात्रात हजारो मृत माशांचा खच आढळल्यानं खळबळ माजली आहे। दूषित पाण्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याला जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय। चंद्रपुरात वादळी वाऱ्यामुळे मोठी पडझड झाली। विशेष म्हणजे गायत्रीनगर भागातील 20 वर्ष जुना मोबाईल टॉवर शेजारच्या इमारतीवर पडला। या घटनेनंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली।
रत्नागिरीतल्या बारसू प्रकल्पासाठी सोमवारी सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि या पार्श्वभूमीवर स्थानिक आक्रमक झाले असून ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान परिसरातल्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। 2000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। पंजाबमधल्या एका कुटुंबानं पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं। वयोवृद्ध आणि एक गंभीर आजारानं त्रस्त असलेल्या आजीनंही व्हीलचेअरवर बसून दर्शन घेतलं। या दर्शनाची सध्या चर्चा सुरू आहे। नागपुरात उष्णता वाढत चाललेली आहे आणि या पार्श्वभूमीवर टेकडी गणेश मंदिरात तुषार सिंचन बसवण्यात आलेलं आहे। वाढत्या उन्हापासून भाविकांचं संरक्षण व्हावं यासाठी थंड पाण्याच्या स्प्रिंकलर्स बसवल्या गेल्यात। चंद्रपूरमध्ये रात्री वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची झोप उडली आहे। गायत्रीनगर भागातील 20 वर्षांपूर्वीचा मोबाईलचा टॉवर इमारतीवर पडल्यानं इमारतीची मोठी हानी झाली आहे। शिर्डीच्या साई मंदिरामधील हार, फुलं आणि प्रसादावरची बंदी हटवली जाणार आहे। कोर्टाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल करण्यात आलेला असून साई संस्थांच्या तदर्थ समितीनं यासाठी अनुकूलता दर्शवलेली आहे। यामुळे फुल विक्रेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना लागू झालेली आहे। योजनेतल्या पात्र व्यक्तीला केव्हाही अपघात झाला तरी मदत मिळण्यास अपात्र न ठरवण्याचा निर्णय घेतला गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे। पालघरमध्ये पारंपरिक पद्धतीनं अक्षय्य तृतीया साजरी करण्यात आली। गौराईंच्या फुलांची पूजा करण्यात आली। पालघरमधल्या मोखाड्यातल्या कोचाळेमध्ये आदिवासी पारंपरिक पद्धतीनं अक्षय्य तृतीयेचा हा सण उत्साहात पार पडला। नांदेडमधल्या माहूरमधल्या श्री रेणुकादेवी मंदिरात भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली। अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरती झाली। अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं श्री रेणुका माता मंदिरात आंब्यांची आरास करण्यात आलेली होती। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान कणकवली इथल्या परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी आंब्याची आरास करण्यात आलेली आहे। सकाळी धार्मिक विधींनी अक्षय्य तृतीया साजरी करण्यात आली आणि त्यानंतर आंब्याची आरास करण्यात आली। हे आंबे संध्याकाळी होणाऱ्या महाआरतीच्या वेळेला भाविकांना प्रसाद म्हणून दिले जातील। नांदेडमध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातल्या नवीन कवठा भागातल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली होती। अन्नदान आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं। अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं जळगावात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार होत आहेत। मात्र सोन्याच्या दरांमध्ये काहीशी घसरण झाल्यानं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना सुद्धा काहीसा दिलासा मिळालाय। प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या अमळनेरच्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला अक्षय्य तृतीयेपासून सुरुवात होते। सगळ्या जाती धर्मांचा सहभाग असलेला हा उत्सव महिनाभर सुरू असतो। अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ध्वजारोहण करत याचा शुभारंभ करण्यात आला। 350 वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाण्यातल्या भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर संपन्न होतीये। संध्याकाळी भेंडवळ गावच्या पूर्वेला असलेल्या एका शेतात ही घट मांडणी केली जाणार आहे। आपल्या शेतीचं वर्षभराचं नियोजन करण्यासाठी शेतकरी इथं गर्दी करत असतात। लातूरमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे। शहरातल्या तमाम मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केलं। यावेळेला स्थानिक नेत्यांनी सगळ्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या। हिंगोलीमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली। औंढा रोडवरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करत ईदीही देण्यात आली। सांगलीमध्ये ठिकठिकाणी रमजान ईद साजरी केली गेली आहे। ईदच्या निमित्तानं ईदगाह समितीकडनं खास व्यवस्था करण्यात आली। हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। सिल्लोड शहरात रमजान ईदच्या निमित्तानं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नमाज पठण केलं। यावेळेला त्यांनी उपस्थितांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या। नांदेडमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केलेली आहे। नमाजनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी ईदगाह मैदानावर येत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छाही दिल्या।
इंदापूरमध्ये रमजान ईदच्या निमित्तानं सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन जाधव यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदच्या निमित्तानं नंदुरबारमधल्या ईदगाह मैदानामध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। यावेळेला राजकीय पुढाऱ्यांसह पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छाही दिल्या। अकोला जिल्ह्यात रमजान ईद साजरी करण्यात आलेली आहे आणि यावेळेला मुस्लिम बांधव एकत्र येत रमजान ईदची नमाज अदा करतात। अकोला शहरातल्या हरिहरपेठ भागात नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी रमजान सणाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या। पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात ईद साजरी होतीये। मुस्लिम बांधवांनी गोळीबार ईदगाह मैदानावर नमाज अदा करत ईदच्या शुभेच्छा दिल्या। सोलापुरात पुरातन आदिलशाही ईदगाह मैदानावर मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली। नमाज पठण केल्यानंतर काझी खतीब साहब यांनी उपस्थितांशी संवाद साधत एकमेकांना शांतता आणि एकात्मतेचा संदेश दिला। उद्धव ठाकरेंची रविवारी जळगावात सभा होतीये। त्यांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधताना गुलाबो गँग असा उल्लेख केला। यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली। शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये गुलाबराव पाटलांचं मोठं योगदान आहे। 2024 मध्ये गुलाबराव पाटील पालकमंत्री होणारच असंही सामंत यांनी म्हटलंय। जळगावात उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी राजकीय वातावरण चांगलं तापलंय। काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंच्या सभेत घुसण्याचा पवित्रा गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। ठाकरे गटाकडून गुलाबराव पाटलांचा अवमान सहन न करण्याचा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय। गोंदिया जिल्ह्यात 7 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आहेत। 3 ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादीची युती आहे। भाजपा शेतकरी विरोधक आहे, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी का गेली नाही हे समजत नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय। कोल्हापुरात पाटील आणि महाडिकांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या छत्रपती राजाराम कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे। 2 केंद्रांसह 6 तालुक्यातील 58 केंद्रांवर हे मतदान होणार आहे। यासाठी प्रशासन सज्ज झालंय। 580 कर्मचारी तर 6 विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात उतरलेत। काँग्रेसच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजप नेते एकत्र आले। मुक्ताईनगर आणि बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या 25 वर्षांपासून खडसेंची एक हाती सत्ता होती। यावेळेला देखील खडसेंनी सत्ता आपल्याकडे राखण्यासाठी कंबर कसली आहे, तर शेतकरी सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। वर्ध्यामध्ये 7 कृषी उत्पन्न बाजार समितींची निवडणूक होतीये। आरवी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक 45 उमेदवार रिंगणात आहेत। वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार गटाच्या विरोधात भाजपची लढत होणार आहे। इतरही बाजार समित्यांमध्ये अशीच लढत असणार आहे। प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे। देशपातळीवर बीआरएस आमचा मित्र आहे, मात्र महाराष्ट्रात त्यांचा प्रवेश यशस्वी होणं अवघड आहे असं गुलाबराव पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणाले। भाजपा आणि ठाकरे गटातले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातला वाद पुन्हा पेटलाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानं हा वाद पेटला। खासदार ओमराजे निंबाळकर प्रोटोकॉल टाळत असल्यानं कारवाई करण्याची मागणी काळे यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसमध्येच गटबाजी असल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही गट एकमेकांना भिडले, यामध्ये एक जण जखमी झालाय। बारसू प्रकल्प हा माझ्या जिल्ह्यात होणारा प्रकल्प आहे। या प्रकल्पाचं सॅटेलाइटद्वारे सर्वेक्षणाचं काम झालेलं आहे। बाहेरचे लोक या प्रकल्पाला विरोध करतायत। आम्ही त्यांना आणि शेतकऱ्यांना समजावून सांगू। बारसू प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहत शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करू असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। मुक्ताईनगरमध्ये बाजार समिती निवडणुकीवरनं एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटलांमध्ये चांगली जुंपली आहे। निवडणुकीत खोके निघतील अशी टीका खडसेंनी केली आहे, तर उमेदवारांकडे किती पैसे मागितले याचं उत्तर द्या असा पलटवार पाटलांनी केलाय। धाराशिव भाजप आणि ठाकरे गटातले खासदार ओमराजे निंबाळकरांमधला वाद पुन्हा एकदा पेटलाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। 36 जिल्ह्यांच्या बातम्या पाहूया।
पिंपरी चिंचवडमध्ये म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत 5,49,000चा मुद्देमाल जप्त केला। या सराईत गुन्हेगारांनी खेड तालुक्यातल्या एका खासगी कंपनीमध्ये चोरी केली होती। दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनानं कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनाला कट मारल्यानं गाडी उलटून 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले। ही घटना वर्ध्यातल्या येळाकेळी शिवारात घडलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय। रत्नागिरीच्या पांगारी एसटीनं दुचाकीला जोरदार धडक दिलेली आहे। या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झालाय तर एक जण गंभीररित्या जखमी झालाय। पांगरी रोडवरच्या फणसू फाटा इथं अवघड वळणावर वारंवार अपघात होत आहेत। क्रिकेट खेळताना 8वीतल्या एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला। पुण्यातल्या वानवडी भागातली ही घटना आहे। वेदांत धामणगावकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। वाशिममधल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिससमोर उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारनं अचानक पेट घेतला। ही कार आगीमध्ये जळून खाक झाली। अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार पूर्णपणे जळालेली होती। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।